किती पळशी? किती पळशी? एवढं तर मॅरेथॉन मध्ये पळालीस ना तर तुला गोल्ड मेडल मिळेल. पण तुला तुझा आदित्य आणि माझ्यापासून सुटका कधीच नाही मिळणार. तुला किती वेळा सांगितले का सई, ते फिल्म नाहीये, रियालिटी आहे. आणि तुझी रियालिटी मी आहे. मी कोण आहे? डॉक्टर सुयश पटवर्धन. तुझ्या बापाचा छोटासा फ्रॉड आहे ना, माझ्या नजरेतून सुटला नाही. तू कशी सुटशील? सकाळी तुला पाहिलं ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तुझी काहीतरी मधली सुट्टी चालू आहे. हा कुठला टर्न घेतला? कचराळी तर तिकडे आहे ना त्या बाजूला. सई, अगं इथेच काढ ना. नाही नको, तिकडे स्टँडवर काढते. आहे की नाही मी हुशार, स्मार्ट, इंटेलिजंट. त्यामुळे आता तुझी हुशारी बंद करायची. आज आपली हळद आहे, खेळायची आहे ना तुला? हे खेळायचे ना, त्यामुळे गुपचूप गाडीत बसायचं. माटीला जाता गो चहुड धनायला, अनिला पाटा गो हलद वाटायला. माटीला जाता गो चहुड धनायला, अनिला पाटा गो हलद वाटायला. माटीला जाता गो चहुड धनायला, अनिला पाटा गो हलद वाटायला. माटीला जाता गो चहुड धनायला, अनिला अरे तू अजून इथेच? शा, मला वाटलं पळून गेली असशील. आले 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 आले. काय झालं माझ्या बेब्सला? पळायचे सगळे रस्ते बंद झाले का? सगळे प्लॅन संपून गेले का? अच्छा झालो. काय स्पोर्ट्स शूज आणून देऊ का? सांग ना तू, मी तुझ्यासाठी हवं ते करेन ना, सांग. पण काय, या सगळ्याचा आता काहीच फायदा नाहीये. असं चेहऱ्यावर हात ठेवून कसं चालेल? आता ह्या चेहऱ्याला माझ्या नावाची हळद लागणार की नाही, हो ना? सई, खरं सांगू का, तुझा असा हरलेला चेहरा पाहून मला खूप आनंद झाला. एकेकाची डॅशिंग सई बिराजदार. सुयशला वाटेल तसं वागवायची, वाटेल तसं बोलायची. तिचा हा असा हतबल चेहरा बघून मला खूप आनंद होतोय. हे सई, चल म्हण म्हण. नाही, तुम्ही हरले म्हण. बोल पटकन. मी हारले. हो सुयश, मी हारले. आय लव्ह यू पेक्षा हे ऐकून जास्त सुख मिळालं माझ्या कानाला. ही साडी बिडी काय ते नेस आणि चिकणी बनून खाली आहे. तुझ्या डॅडूने खाली हळद स्पेशल शो लावलाय. सईताईचे हलदी लागो, सईताईचे हलदी लागो. जमलैयो गौलम सारा, जमलैयो गौलम सारा. गणबाजे वजदान मांडवा धानी, व्यान वाजे वजदान मांडवा
सईताईचे हळदीला गो सईताईचे हळदीला सईताईचे हळदीला. साहेब अहो अहो काय करताय तुम्ही हे साहेब? अरे काय करताय म्हणजे काय, मी डान्स करतो डान्स. आज ये शशि बिरादार एकदम खुल के नाचेगा. नाही नाही तुम्ही चला, मी तुम्हाला लिंबू पाणी देतो. हे लिंबू पाणी काय नकोय मग मला. एक काम कर, पटकन जा आणि माझं एक पेक घेऊन. अहो नाही नाही आधीच तुम्हाला भरपूर दारू झाली, तुम्ही चला. दारू नाही झाली आहे, सजा झाली आहे सजा. चंदूला वाटोळं करून टाकलं रे माझ्या पोरीचं, बरबाद करून टाकली तिची जिंदगी. पण काय करू शकत नाही ना. झोल झोल केले मी सगळे, माती खाल्ली आहे आणि ती माती पचवायला म्हणून दारू पितोय मी. दारू आणि इतकी पितोय ना, इतकी पितोय की साला काही लक्षातच नाही राहायला पाहिजे. जरा उलटी झाली तर तरी चालेल, पण किल्टी नाही वाटला पाहिजे यार. पण साहेब हे असं वागणं बरं दिसतंय का? मॅडमचा तरी विचार करा. तिचाच विचार करतोय म्हणून तर माझ्या आयुष्यात असताना टॉक आला टॉक. अरे कुठे माझी शर्मिला डार्लिंग, कुठे डार्लिंग? अरे शर्मोक शर्मोक. सई, अरे तयार सुद्धा झालीस तू? सांगितलं का नाहीस? चल पटकन चल, सगळेजण वाट बघतात बघ खाली. चल 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 चल. काय ग, काय झालं? काही नाही. मग चल ना पटकन खाली. चल. इच्छा होत नाहीये माझी. मी काय केलं तर तुझी इच्छा होईल बच्चा? सांग ना. तुझ्या समोर पदर पसरू तर नाक रगडू तुझ्या पायावर? सांग ना, काय करू मी तुझ्यासाठी? मग तू नाही, माझं चुकलं. मी सुयश पटवर्धनचं स्थळ आणलं तुझ्यासाठी, माझं चुकलं. तू होकार दिलास, माझं चुकलं. तुझ्या डॅडूनी फ्रॉड करून सुयशा फाटक्यात पाय घातला, तेही माझंच चुकलं. मम्मा अगं तसं नाहीये. तसंच आहे. तू ना रोज मला शिक्षा देतेस आणि रोज तुझ्यामुळे खाली तमाशे होत आहेत. मला हे सगळं मुकाट्याने सहन करावं लागतंय. कधी एकदा तुझं लग्न होतं आणि हे सगळं संपतंय असं. ठीक आहे मम्मा, तुझी इच्छा आहे ना, मग मी नाही करणार तमाशे. तुला हवं तसं वागेन आणि मुकाट्याने लग्न करून या घरातून लवकरात लवकर निघून जाईल. नाही, ऐक, मला खरंच असं म्हणायचं नव्हतं बच्चा. मम्मा मी तुझी इच्छा पूर्ण करतेय ना, मग माझी सुद्धा एक इच्छा पूर्ण कर तू. कोणती? मम्मा मला एकदा आदित्यला भेटायचंय. एकदा शेवटचं भेटू दे त्याला, शेवटचं बोलू दे त्याच्याशी. एकदा शेवटचं डोळे भरून बघू दे त्याला. त्यानंतर तू हवं ते बस. पुन्हा जर का तुझ्या तोंडून त्याचं नाव आलं ना, तर मी सुयशपेक्षाही वाईट वागू शकते तुझ्याशी. तुलाही ठाऊक आहे. चल खाली चल, सगळे वाट बघते. चल मम्मा चल. साई चल. कोण म्हणतं नव्या नवरीचं रूप हे हळद लावल्यावरच उजळतं? माझी बेब्स बघा, हळद न लावता चिकणी दिसते, हो की नाही? हो. बेब्स चल, सगळ्यांची अशी डिमांड आहे की आपल्या दोघांचा हळद स्पेशल डान्स त्यांना बघायचा. बेब्स अगं, लग्नानंतर नाचेन मी तुझ्या तालावर, आता तू माझ्या तालावर नाच. चल.
म्युझिक प्लीज. एक मिनट. एक शेर अर्ज किया है, संगीत के दिन संगीत लगता है, हल्दी के दिन हल्दी. संगीत के दिन संगीत लगता है, हल्दी के दिन हल्दी. नाचने को पूरी जिंदगी पड़ी है सुयश, फिर काहे की है जल्दी. इसी बात पे हल्दी का प्रोग्राम शुरू किया जाए. मामीला सांगा या हळदीला, मामाला सांगा या हळदीला, आमचे सुयश दादाचे हळदीला गो, या हळदीला, आमचे सुयश दादाचे हळदीला गो, या हळदीला. मामीला सांगा या हळदीला, मामाला सांगा या हळदीला, मामीला सांगा या हळदीला, मामाला सांगा या हळदीला, आमचे सुयश दादाचे हळदीला गो, या हळदीला, आमचे सुयश दादाचे हळदीला गो, या हळदीला, आमचे सुयश दादाचे हळदीला हो, या हळदीला, आमचे सुयश दादाचे हळदीला हो, या हळदीला. यावर माया ऐलन गो, ऐलन पाठी बसाला, दौला गावाला ऐली गो, दौलरी मांडवदाराला. आत्याला सांगा या हळदीला, मावशीला सांगा या हळदीला, आत्याला सांगा या हळदीला, मावशीला सांगा या हळदीला, आमचे सईताईचे हळदीला गो, या हळदीला, आमचे सईताईचे हळदीला गो, या हळदीला, आमचे सईताईचे हळदीला हो, या हळदीला, आमचे सईताईचे हळदीला गो, या हळदीला. बेब्स, इथे ये पटकन. तुला हळदीचं गिफ्ट द्यायचंय. ये. बस. आधी एंगेजमेंट, मग माझ्या नावाच्या बांगड्या, मग माझ्या नावाची मेहंदी, आणि आज माझ्या नावाची पुष्टी हळद. आणि उद्या माझ्या नावाचं मंगळसूत्र घातलं की तू कायमची माझी होणार. आणि म्हणून मी खूप खुश आहे आज. मला खूप आनंद होतोय. मी तुला हळदीचं एक स्पेशल गिफ्ट देणार, जे तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. एक हॅलो, तुला लग्नाआधी आदित्य कसा आहे हे विचारायचं होतं ना, फार काळजी होती ना त्याची. घे, शेवटचं बोलून घे तुझ्या आदित्यशी. अगं बोल.
आदित्य, हा सई, कसा आहेस तू? मी ठीक आहे. तू? मी पण. खुश आहे? खुश आहे एकदम ती. आदित्य, तू माझी खूप वाट पाहिलीस, पण आता वाट पाहू नकोस. जे तुझ्या हातातून निसटून गेले ते सोडून दे आणि दुसऱ्या कोणाचा तरी हात हातात घेऊन पुढे जा. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. छान ऑसम राहा आणि मला विसरून जा. ऐकलंस ना बेटे, विसरून जा तिला. आणि आज सकाळपर्यंत जी स्वप्न रंगवत होतास ना ती पण विसर. कारण उद्याची सकाळ तुझ्या आयुष्यात अंधार आणणार आहे बेट्या. कारण उद्या सुयश पटवर्धन आणि सई विराजदार यांचा ग्रँड शुभविवाह होणार आहे. चलो मर्द मराठी मिडल क्लास बॉय, आजपासून माझा आणि माझ्या बायकोचा तुझ्याशी संबंध संपला. तिला मी आत्ता एक गिफ्ट दिलंय, तसंच तुलाही पाठवतोय, जे तू छातीशी धर आयुष्यभर. Smile. Smile. हा बघ इकडे. काय आधी काय काय झालं आदित्य? नाही मामा, आजपर्यंत खूप आवरलंय, खूप सावरलंय तुम्ही मला. आज नको. वेळेच्या वेळी जर मन मोकळं केलं असतं ना तर ही वेळ बघावी लागली नसती मला. तर किमान रडून तरी मन मोकळं करू द्या. तुला असं रडताना बघवत नाही रे आम्हाला. म्हणूनच म्हणतोय मामा, तुम्ही जा. माझं मलाच यातून बाहेर पडायचंय आणि सही आपल्याला कधीच मिळणार नाही. मनाला पटवायचं. जा तुम्ही मामा, जा.